माँ जिजाऊचं आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याशी ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजवटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा। अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही। दर महिन्याला भेटणारं मानधन 4-4 महिने भेटत नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही। एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल, धानाचे असेल, एकंदरीत सगळ्या शेतीमालाचे भाव पूर्णतः खाली आलेले आहे। आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी आज आम्ही 3 दिवस म्हणजे आजपासून तर 23 मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे। आणि मग त्यानंतर 23 तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू। भाऊ, आज आपण अन्नत्याग आंदोलन करता, काय नेमकी मागणी आहेत आणि काय भावना आहे? खरं तर दिव्यांगांचं मानधन वाढून भेटलं पाहिजे। बाहेर राज्यामध्ये 3 ते 4 हजार आहे, आम्ही 1500 देतो आणि ते वेळेवर भेटत नाही। दुसरा, कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीने केली होती आणि त्यांनी पूर्ण, मला वाटतं ते त्यांच्या डोक्यातून निघालेला विषय आहे। काही बोलाचं मतं घ्यायची कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांकडून, आणि दुसरीकडे त्या घोषणेचं आम्ही पाहतो बाजूनं हटायचं शपथ घेऊन म्हटलं होतं देवेंद्रजीनं, आम्ही कर्जमाफी करणार आणि संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा। काय झालं ते असतं, या सगळ्या गोष्टीचं आठवण करून घेण्यासाठी हे 3 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आहे। 23 तारखेला मात्र एक वेगळ्या आंदोलनाची घोषणा आम्ही करू। पण सध्या जर महाराष्ट्राच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या औरंगजेबची कबर आणि दिशा सालियान प्रकरण फार विरोधकाकडून आणि सत्ताधाऱ्याकडून त्यांचा विषय पुढे येते। कसं पाहता या सर्व विषयां? पहिली गोष्ट तर तुम्ही ते दाखवता भरपूर, तो एक दोष आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे का नागपूरच्या भागात दंगल होतं आणि गृहमंत्री त्या भागातले आमदार पण आहे, तिथले मुख्यमंत्री पण आहे। ही शर्माची गोष्ट नाहीये। कुठे गेली तुमची यंत्रणा? तुम्ही जर किमान त्याची लाज वाटून, शर्मिंदा म्हणून, लोकांची माफी मागून 2 दिवस तर पदावून बाहेर राहिले पाहिजे होतं, नाही पूर्ण दिवस। याचं काहीच नाही। तुमचं प्रशासन बिलकुल बेशिस्त आहे। प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन बोल ठरलं। प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली, रामराज्य आलं, पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहेत। या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावतं आणि म्हणून मी उद्या 21 ते 23 पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ गावी जिजाऊच्या समाधीवर अन्नत्याग आंदोलन करतो आहे। तिथून शक्ती घेऊन महाशक्तीत या सगळ्या मागणीसाठी, दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत। उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं, हिंदू शेतकऱ्याला पोट आहे, तपासा थोडं, तो उपाशी आहे, तो लढतो आहे। तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले, जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले। हे काँग्रेस 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या 5 वर्षा अगोदरचा आकडा होता, आता तो 1 लाखानं वाढला असेल। एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी औलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय, याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे। आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत।